हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बो बनवणार आहोत ब्लाऊज बॅकसाठी. आणि त्याच्यामध्ये हे 2 पीसेस घेतलेले आहेत मी खालच्या लाईन जे नॉड्स असतात लटकणाऱ्या त्याच्यासाठी, आणि हे 2 बटरफ्लाय बनवण्यासाठी जो वरचा बोसारखा आकार असतो त्यासाठी. तर हे बघू शकता, एक साईडनी सरळ आणि एक साईडनी थोडासा शेप दिलेला आहे मी ह्या नॉड्सला खालच्या. आणि वरचे जे 2 पीसेस आहेत त्याच्यामध्ये एक छोटा आणि एक थोडासा मोठा बनवायचा आहे. तर हे बघू शकता, छोटा पीस घेऊन त्याला राऊंड शेप दिलेला आहे कॉर्नर्सला. त्याच्यामधल्या सेंटरला मी अशा चुना मारून घेत आहे. दोऱ्याच्या सहाय्याने आपण हे चुना मारून घेऊ शकतो. याला किती सुंदर बोसारखा शेप आलेला आहे. आता बघू शकता, बटरफ्लायच्या ह्याच्यासारखा दिसतो तो. आणि सेम तसंच आपल्या मोठ्या पीसलाही करून घ्यायचं आहे. एकदम सेंटरला आपल्याला लाईन ओढून ते बरोबर तिथं स्टिचेस मारून हे असं चुना मारून घ्यायचे आहे. ते बरोबर बोसारखा शेप घेतं. आता हे बघू शकता किती सुंदर शेप देता येतो आपल्याला. आणि ते दोन्ही एकावर एक ठेवल्यानंतर खूप सुंदर बटरफ्लायचा शेप तयार होतो. आता हे बघू शकता, हे दोन्ही जे पीसेस आहेत ते मी एकावर एक 2 पीस एक सेम साईजचे ठेवून स्टिच मारून पलटी करून घेतलेले आहेत. हे बघू शकता, खूप छान बोसारखा शेप तयार होतो. आणि हे 2 पीसेस खालचे नॉटसारखे ते आपल्याला याच्यामध्ये ठेवून शिवून घ्यायचे आहेत. आणि असा हा खूप सुंदर स्क्रंचीमध्ये बो जसे असतात सेम तसंच ब्लाऊजला आपण बॅक साईडला इथे जॉईन करणार आहोत. आता हा बॅक पार्ट आहे ब्लाऊजचा, व्ही नेक घेतलेला आहे. खूप सुंदर ब्लाऊजचा कलरही आहे आणि त्याच्यावर हा बो एकदम सुंदर दिसेल. क्लायंटला दुसरा कुठलाही कलर नको होता म्हणून मग मी कुठली पायपिंग वापरलेली नाही आहे. हा बघू शकता बो किती सुंदररित्या लावलेला आहे. हे मी स्टिच मारून घेतले डायरेक्ट मशीनवरती, आणि ती स्टिच लपवण्यासाठी हे वरून आपण हा छोटा पीस लावणार आहोत. तर खूप सुंदर म्हणजे इनविजिबल स्टिचही होते. आणि आता हे जो वरचा बो लावणार आहोत तो आपण फक्त हात शिलाईच्या साह्याने म्हणजे सुई धाग्याच्या साह्याने आपण लावणार आहे. म्हणजे छोटीशी पट्टी पण घेतलेली आहे मी, ती बोलावरती मधल्या स्टिचला लपवण्यासाठी आपण ही करू शकतो. आता बघू शकता, हे वरून छोटी पट्टी लावून आपण किती फिनिशिंगसोबत हा बो तयार केलेला आहे. हे बघू शकता ब्लाऊजचा फायनल लुक.